नमस्कार, स्वातीस किचन फूडमध्ये आज आपण भरपूर लेयर्स असलेल्या पुडाच्या करंज्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. तर एखादी करंजी मोडून बघूयात. तर तुम्ही बघू शकाल अगदी खारीसारख्या खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स असलेल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तर या भरपूर लेयर्स असलेल्या करंज्या कशा बनवायच्या ते बघूयात. सर्वात आधी आपण सारणाची तयारी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी खोबरं किसून घेणार आहे. तर इथे बरोबर 1 वाटी होईल एवढं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. तर हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ. अगदी एखादा दुसरा सेकंद मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा, म्हणजे हा लांब लांब असलेला किस थोडासा बारीक होतो. तुम्ही बघू शकाल अगदी एखादा दुसरा सेकंद मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतल्यामुळे खोबरं थोडंसं बारीक झालेलं आहे. अगदी जास्त नाही, जाडसर असं हे खोबरं ठेवायचं आहे. तर 1 वाटी खोबरं असेल तर त्यासाठी बरोबर 2 वाटी रवा घ्यायचा. अगदी बारीक असा हा रवा आहे. दूध पावडरप्रमाणे एकसंध रंग आहे. कुठेही याला काळपटपणा नाही. असा रवा मॉलमध्ये भेटत नाही, तर वाण्याच्या दुकानामधून सुट्टा रवा मी घेतलेला आहे. आता याला तुपामध्ये भाजून घेऊ. कढईमध्ये तेलाची पळी भरून तूप घातलं आणि त्याच्यामध्ये रवा घालून घेतला. आता हा रवा छान भाजून घेऊ. तर अगदी 4 मिनटं झाल्यानंतर पुन्हा अर्धी पळी तूप घातलं आणि रवा एकसारखा भाजून घेतला. अगदी लो गॅसवर रवा भाजलेला आहे. तर गॅस कमी, मध्यम, जास्त असं करत करत मी 17 मिनटं हा रवा भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल रवा छान भाजलेला आहे. आता इथे गॅस बंद करू. सारण बनवण्यासाठी पिठी साखर तर लागेलच, तर इथे मी संपूर्ण 1.5 वाटी साखर घेतली. त्याच्यामध्ये 7 ते 8 वेलची सोलून घातल्या. आता याची पावडर करून घेऊ. रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालू. त्याचबरोबर वाटलेली पिठी साखर घालू आणि हे सर्व हाताने एकजीव करून घेऊ. इथे तुम्ही बघू शकाल आपलं सारण तयार झालेलं आहे. आता पीठ मळायला घेऊया. करंजीचं वरचं आवरण बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी रवा घेतला. त्याच्यामध्ये मोहन घालण्यासाठी मी 1.5 पळी तेल घेतलं. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि कोमट झाल्यानंतर ते रव्यामध्ये घालायचं. तर हे तेल कोमट झालेलं आहे. आता हे रव्यामध्ये घालून घेऊ. तेल आहे ते संपूर्ण रव्याला लागलं जाईल अशा पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचं. रव्यामध्ये काही गाठी गुठळ्या असतील तर त्यासुद्धा हाताने अशा मोडून चोळून घ्यायच्या. तर इथे बघा संपूर्ण रव्याला तेल लागलेलं आहे. आता 2 वाटी रवा होता, तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. पीठ चांगलं तेलामध्ये चोळून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. तर अगदी कमी पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं, म्हणजे अगदी दगडासारखा कठीण गोळा असा करायचा आहे पिठाचा. तर इथे बघा मला लागेल तसं मी पाणी घेतलं आणि दोन्ही हातांनी ताकद लावून हे पीठ जमवून घेतलं, गोळा करून घेतला. तर इथे बघा अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे. एकदम पाणी जास्त घालायचं नाही, फक्त रव्याचा अंदाज घेत घेत पाणी घालायचं. तर इथे बघा पीठ जवळजवळ जमून आलेलं आहे. तर याचा एक गोळा करून घेऊ. किचनच्या ओट्यावरती पीठ चांगलं ताकद लावून रेटून मळता येत नव्हतं, म्हणून मी हे परात खाली ठेवून पीठ चांगलं मळून घेतलं. जेवढं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तेवढंच पाणी मी इथे वापरलेलं आहे. अगदी कठीण असं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. तुम्ही गोळा बघू शकाल, अगदी कडक दगडासारखा असा हा गोळा आहे. आता याला थोडासा तेलाचा हात घेऊन थोडंसं मळून घेऊ आणि एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवू. तर इथे मी हा गोळा एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवला. आता याला गाठ मारून 1.5 तास तरी याला आपण भिजत ठेवू, म्हणजे हे पीठ छान नरम होईल. 1.5 तास झालेला आहे. तुम्ही बघू शकाल पीठ आपलं नरम झालेलं आहे. 1.5-2 तास जरी भिजत घातलं तरी काही हरकत नाही. आता हे पीठ काढून घेऊयात. याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ फिरवून घेतल्यामुळे पीठ एक्स्ट्रा सॉफ्ट होतं, म्हणजे अगदी नरम असं होतं आणि त्यामुळे करंज्याही छान होतात. तर इथे बघा मी संपूर्ण पीठ आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आणि परातीमध्ये काढून घेतलं. तर हे पीठ आहे ते छान मळून घेऊ आणि याचा गोळा करून घेऊ. तर इथे मी पीठ छान मळून घेतला आणि याचा गोळा करून घेतला. दोन्ही लाट्यांच्या मध्ये लावण्यासाठी आपल्याला साठा लागेल, तर त्यासाठी इथे मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि त्याच्यामध्ये लागेल तसं तेल घातलं. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असा साठा तयार करून घेतला. 2 लाट्या असतील तर त्यासाठी 4 चमचे कॉर्नफ्लॉवरचा साठा पुरेसा होतो.
तर इथे आपला कॉर्नफ्लॉवरचा साठा तयार झाला. आता करंजीसाठी लागणारं कणिक, साठा आणि सारण तयार आहे. आता करंजी बनवण्यासाठी सुरुवातीला पिठाचे गोळे करून घेऊयात. तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी एक चपातीप्रमाणे मोठी गोळी करून घेतली. त्याला थोडंसं तेल लावलं आणि चपातीसारखं लाटून घेतलं. याप्रमाणे प्लेटमध्ये काढून घेऊ. एका वेळेला आपल्याला 2 लाट्या लागतील. याच पद्धतीने दुसरी गोळी लाटून घेऊ. तर सुरुवातीला गोळीला तेल लावलं आणि चपातीप्रमाणे लाटून घेतलं. तर तुम्हाला ह्या कडेला चिरा दिसत असतील तर याचाच अर्थ आपलं पीठ चांगलं झालेलं आहे. कारण जास्त पातळ पीठ झालं तर करंज्या आहेत ते तळल्यानंतर थोड्या वेळाने नरम पडतात. त्यामुळे हे पीठ आपल्याला असंच थोडंसं कठीण हवं. आता याला साठा लावून घेऊ. तर 2 पोळ्यांसाठी 4 चमचे कॉर्नफ्लॉवरचा साठा पुरेसा होतो. तर अगदी एकसारखा एका ओळीने साठा लावून घ्यायचा. मध्येच असा साठा फिसकटायचा नाही. अगदी एकाखाली एक अशा पद्धतीने लावून घ्यायचा, म्हणजे साठा सर्वत्र लागला जातो. त्यानंतर त्याच्यावर दुसरी पोळी ठेवायची आणि त्याच्यावरतीही साठा लावून घ्यायचा. त्यानंतर त्याचा एक रोल करून घ्यायचा. प्रेस न करता रोल करून घ्यायचा आहे. जरासुद्धा प्रेस करायचा नाही आहे. तर इथे बघा, मी हा रोल जरासुद्धा प्रेस केलेला नाही, फक्त रोल करून घेतलेला आहे. आता याची दोन्ही टोकं आहेत ती थोडी कट करून घेऊ, कारण ती पोकळ असतात. आता ही फेकून द्यायची नाहीत, तर याचा वापर आपण नंतर करायचा आहे. तर याचा वापर कुठे करायचा ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पुढे. आता याचे काप करून घेऊ, म्हणजे करंज्या आहेत त्या एकसारख्या आकाराच्या होतात. तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे याच्या गोळ्या कट करून घेतल्या. आता याला लाटून घेऊ. जो लेअरचा भाग आहे तो डाव्या उजव्या साईडला आला पाहिजे. अशा पद्धतीने सुरुवातीला उभ्या आकारात करंजी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकाल अगदी सुरीचा जेवढा आकार आहे किंवा लांबी आहे तेवढ्याच आकारात ही करंजी उभी लाटून घेतली. त्यानंतर हे जे दोन्ही काठ आहेत त्या दोन्ही काठांवर जोर देत देत किंवा प्रेस करत करत करंजी आहे ती लाटून घ्यायची. तर एकदा डाव्या हाताचा काठ, एकदा उजव्या हाताचा काठ अशा पद्धतीने, आणि त्यानंतर मधला भाग या पद्धतीने लाटण्याने ही गोळी आहे ती लाटून घेतली. ही जी टोकं आहेत ना त्यांनासुद्धा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आणि एकसारखं आकार द्यायचा. याच पद्धतीने दुसरी गोळी ही लाटून घेऊ. सुरुवातीला उभी लाटायची. लेअरचा भाग डाव्या उजव्या साईडला ठेवायचा. त्यानंतर गोळी आडवी करायची आणि त्याचे काठ आहेत डावे उजवे त्यांना प्रेस करत करत ही गोळी आहे ती लाटून घ्यायची. स्क्वेअर शेपमध्ये गोळ्या लाटून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने आपल्या 2 गोळ्या लाटून झालेल्या आहेत. आता जेव्हा आपण रोल करतो त्यावेळेस ही 2 टोकं आहेत ते आपण कट करून घेतो. त्या टोकांनासुद्धा अशा पद्धतीने एकावरती एक जुळवून घ्यायचं आणि याचीसुद्धा एक गोळी लाटून घ्यायची, म्हणजे हा भाग आहे तो वेस्ट होत नाही. सुरुवातीला हा भाग आहे तो किंवा ही गोळी आहे ती उभी लाटून घ्यायची. त्यानंतर आडवी धरून दोन्ही काठांवर जोर देत देत अशी ही गोळी लाटून घ्यायची आहे. तर आता या करंज्या कशा प्रकारे भरून घ्यायच्या ते बघूयात. तर इथे बघा, या आपल्या काही लाट्या लाटून झालेल्या आहेत. तर करंजीचे किंवा या स्क्वेअरचे जे काठ आहेत त्या काठांपासून थोडंसं खालच्या अंतरावर चारही बाजूंनी दूध लावायचं आणि त्यानंतर बरोबर मधला भाग आहे तो बोटाने असा जुळवून घ्यायचा. यानंतर त्याच्यामध्ये चमच्याने सारण भरायचं, थोडंसं प्रेस करायचं आणि हा जो भाग आहे तो बोटाने अशा प्रकारे जुळवत जायचा. चांगलं मध्ये प्रेस करायचं, काठांवरती प्रेस करायचं नाही, तर काठांपासून थोडंसं आतल्या भागावरती प्रेस करत करत याला करंजीचा शेप द्यायचा. हे पहा, याच पद्धतीने दुसऱ्या करंजीला सुद्धा दूध लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये सारण घातलं, चमच्याने थोडंसं दाबलं आणि हा भाग आहे तो थोडासा खालच्या अंतरावरती
जुळवून घेतला. आता याच पद्धतीने तिसरी करंजीसुद्धा भरून घेऊ. तर हा लेअर आहे, लेअरपासून थोडासा खालचा भाग आहे तिथे दूध लावून घेतलं चारी बाजूंना आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सारण घातलं आणि बोटाने आणि अंगठ्याच्या साहाय्याने थोडासा आतला भाग आहे तो एकसारखा प्रेस केला. हे पहा अगदी या पद्धतीने. हा जो खालचा भाग आहे लेअरपासून थोडासा तो चांगला प्रेस करून घ्यायचा म्हणजे करंजी तेलात फुटत नाही. आता याला तेलामध्ये सोडून घेऊ. तर तेल बऱ्यापैकी तापलेलं असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर करंजी थोडीशी सेट होऊन द्यायची, चांगली खालच्या बाजूने थोडीशी तळून द्यायची आणि मग पलटी करायची, नाहीतर मग करंजी तेलामध्ये फुटू शकते. याच पद्धतीने पुढच्या 2 करंज्याही तळून घेऊयात. तर खालचा भाग बऱ्यापैकी तळल्यानंतर याला पलटी करून घेऊ. तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे छान लेयर्स करंजीला सुटलेले आहेत. तर याच पद्धतीने बाकीच्या सर्व करंज्या करून घेऊ. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.